नमस्कार मंडळी. वाचन व्रताच्या पुढच्या भागात मी मुग्धा गोडबोले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. वाचन व्रताला तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याबद्दल सगळ्यात आधी मनापासून आभार. मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो तर पुस्तकं वाचू शकतो, लोकांसमोर जास्तीत जास्त पुस्तकं आणू शकतो. बरेचदा असं होतं की आपण ठराविकच पुस्तकं वाचत राहतो, ठराविकच लेखकांचं वाचतो, त्या पलीकडे आपण फारसे जात नाही. तर या निमित्ताने अनेक पुस्तकं, अनेक प्रकाशन संस्था आपल्या समोर येतात, हे मला एक महत्त्वाचं वाटतं. आणि पुस्तकं ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला आजूबाजूच्या कोलाहलातून मानसिक शांतता निश्चित देते. आज मी जे पुस्तक घेऊन बसले आहे त्याचं नाव आहे 20 प्रश्न, संकल्पना आणि संकलन, महेश एलकुंचवार. हे पुस्तक फार वेगळं आणि इंटरेस्टिंग यासाठी आहे का ते मी तुम्हाला सांगते. भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचं योगदान केलेल्या 15 स्त्री रंगकर्मींना 20 प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी पाठवलेल्या या 20 प्रश्नांची उत्तरं देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध मुद्द्यांवर सुस्पष्ट मतं मांडली. या सगळ्या प्रश्नोत्तरांमधून रसिक वाचकालाही या साऱ्या रंगकर्मींच्या व्यक्तिमत्वाची आणि कर्तृत्वाची अनोखी ओळख होते. 15 कर्तबगार स्त्री कलावंतांच्या 300 वेगवेगळ्या उत्तरांचा मागोवा घेणारा हे पुस्तक 20 प्रश्न. राजाहंस प्रकाशनचं हे पुस्तक आहे. या 15 जणी कोण हे मी आधी सांगते. विजयाबाई मेहता, अनुराधा कपूर, नीलम मानसिंग, कीर्ती जैन, अमाल अल्लाना, कीर्ती शिलेदार, कांचन सोनटक्के, मीना नाईक, गौरी रामनारायण, उषा गांगुली, संजना कपूर, इरावती कर्णिक, सुषमा देशपांडे, शांता गोखले आणि अलकनंदा समर्थ. अर्थातच वर्षानुवर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या या स्त्रिया. आणि प्रश्नावली त्यांना जी दिलेली होती ती नाटक हाच आपला जन्मभराचा ध्यास विषय आहे हे तुम्हाला केव्हा कळलं, इथपासूनचे हे 20 प्रश्न होते. हे प्रश्न मी वेगळे वाचत नाही, मी विजयाबाईंचा जो लेख आहे तो वाचते. पुस्तकाचं कव्हर मी दाखवलं का? मी कव्हर यासाठी दाखवते की एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. जर कुणाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते शोधताना या कव्हरची कदाचित थोडीशी मदत होत असेल. विजयाबाई मेहता, आधुनिक मराठी भारतीयही प्रायोगिक रंगभूमीच्या प्रणेत्या. 1960च्या आधीपासूनच त्या रंगभूमीशी आधी अभिनेत्री आणि नंतर दिग्दर्शिका म्हणून जोडलेल्या आहेत. आदी मर्झबान आणि इब्राहिम अलकाझी यांच्या तालमी तयार झालेल्या विजयाबाईंनी 1956 साली श्रीमंत या तेंडुलकरांच्या नाटकाने मराठी नाटकाच्या प्रयोगशीलतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर तेंडुलकर, खानोलकर, दळवी, एलकुंचवार या नाटककारांची नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. पुढे वायमार थिएटरसाठी जर्मनीमध्ये त्यांनी मुद्रा राक्षस, लाईपझिग थिएटरसाठी शाकुंतल, वायमार थिएटरसाठी हैवदन केलं. ब्रेख्त मराठी रंगभूमीवर त्यांनी प्रथम आणला. अजब न्याय वर्तुळाचा आणि देवाजीने करुणा केली ही त्याची 2 नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. रंगायन या संस्थेच्या त्या मूळ संस्थापिका. भारतात आणि इतरत्रही त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. पेस्तंजी, स्मृतिचित्रे, रावसाहेब हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट. झिम्मा हे त्यांचं आठवणी वजा पुस्तक अलीकडेच आलं आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी टागोर रत्न फेलोशिप, पद्मश्री, कालिदास सन्मान, गोदावरी गौरव पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. आत्ता काही दिवसांपूर्वीच विजयाबाई देहाने आपल्यातून निघून गेल्या, पण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे, नाट्यक्षेत्रातलं त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की विजयाबाई कायमच रंगभूमीच्या संदर्भातल्या कुणाही व्यक्तीमध्ये त्या राहणारच आहेत. कारण प्रत्येक नवीन पिढी ही आधीच्या पिढीच्या पायावरच उभी असते. मुलाखतींमध्ये एक कायम विचारला जाणारा प्रश्न, नाटक हा तुमचा ध्यास आहे आणि प्रयोगशील कलावंत म्हणून आपण आयुष्यभर नाटकाशी बांधलेले राहू, हे तुम्हाला प्रथम केव्हा कळलं? केव्हाचं उत्तर देणं मला नेहमीच कठीण वाटत आलंय. एखाद्या खेळाशी आपली पहिली निष्पाप भेट होणं आणि मग त्यात गुरफटत जाणं ही नेहमी पहिली पायरी असते अशा बाबतीत. हळूहळू मग हा खेळ खेळताना आपलं कौशल्य विकसित करणं सुरू होतं आणि या प्रक्रियेत मग ते आयुष्यभराचं व्यसनच होऊन जातं. माझ्या दृष्टीनं या केव्हाचं उत्तर म्हणजे ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करते, पण हे करताना माझ्या कारकिर्दीचा प्रवास जरा तपशिलानं सांगणं भाग आहे. विशेषतः मराठी नाटकांशी ज्या वाचकांचा परिचय नाही, मुंबई महाराष्ट्र 1950 ते 1990च्या दरम्यानचे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे कळणं आवश्यक वाटतं.
त्याच कालखंडात माझं नाटकाचं वेड वाढलं आणि मग परतीची वाटच उरली नाही इतकी मी त्यात गुरफटली गेले. नाटक नावाच्या खेळात मी या काळात ओढली गेले. माझी पहिली पावलं त्यात पडली हे मी माझं भाग्यच समजते. निसिम एजिकेल हे कवी आणि मौज प्रकाशनचे श्रीपू भागवत रंगायनचा वार्षिक कार्यक्रम ठरवण्यासाठी रंगायनला येऊन मिळाले. प्रथित यशकवी आणि लेखक जसे रंगायनचे सदस्य झाले तसेच किशोरी आमोणकर, कुमार गंधर्व आणि शोभा गुरटूही. मग काय रंगायनचा वार्षिक कार्यक्रम फक्त नाटकापुरता न राहता आणखीनच विस्तारला. तेंडुलकर रंगायनचे नाटककार होते आणि मी त्यांच्या नाटकांची दिग्दर्शक. थोड्याच अवधीत नाट्यलेखनाची, अभिनयाची, दिग्दर्शनाची एक नवीन जात असलेली नाटकं करून एक खास रंगायनचा ठसा निर्माण केला गेला. महेश एलकुंचवार, श्रीना पेंडसे, चिंत्र्यन खानोलकर, वृंदावन दंडवते यांचीही नाटकं तेंडुलकरांबरोबरच रंगायननं केली. 12 वर्ष अगदी उत्साहानं, यशस्वीपणानं कार्यरत राहिलेली रंगायन ही चळवळ मग कोसळली. अनेक माध्यमांशी जवळीक असलेले आम्ही सगळे, रंगायनच्या प्रेरणांशी एकनिष्ठ असलेले आम्ही सगळे, आम्हाला सगळ्यांना कमालीच्या यातना झाल्या, नैराश्य आलं रंगायन मोडलं तेव्हा. मग मी ठरवलं नाटक सोडायचं. युसिसमध्ये मी सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आणि 2च महिन्यात मराठी नाटकाकडे परतले, नवीन आव्हानं स्वीकारून. मी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर प्रवेश केला आणि हे मनात ठरवूनच की रंगायनमधल्या प्रायोगिक संकल्पना आणि शैली इथे व्यावसायिक रंगभूमीवर वापरायच्या. डॉक्टर लागू, काशीनाथ घाणेकर, दत्ता भट हे असे माझे अनेक सहकारी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलेले होतेच एव्हाना. शिवाय साहित्य संघ आणि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थांनीही नाटकं व्यावसायिक पद्धतीने करणं सुरू केलेलं होतं. रंगायन ते व्यावसायिक रंगभूमी हा माझा प्रवास मला वाटलं होतं त्यापेक्षा बराच अधिक सोपा झाला हे मात्र नक्कीच खरं. रंगायनमधले आम्ही बरेच लोक पुन्हा एकत्र आलो आणि आम्ही नव्या नाटककारांचा शोध घेतला. जयवंत दळवी, अनिल बर्वे, सई परांजपे आणि अर्थात महेश एलकुंचवार, ज्यानं आधी रंगायनच्या द्विवर्षीय कार्यशाळेसाठी फॅसिनेटिंग एकांकिका लिहिल्या होत्या. व्यावसायिक रंगभूमीवरची खूप नवीन नाटकं मी दिग्दर्शित केली आणि काहींमध्ये प्रमुख भूमिकाही केल्या. 3 वर्ष असं काम केल्यावर माझ्या लक्षात आलं की व्यावसायिक रंगभूमी ही मूलतः दौरे करणारी रंगभूमी आहे. प्रत्येक महिन्यात 20 ते 25 प्रयोग मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये असं त्याचं शेड्यूल असायचं. माझा जवळजवळ सगळा वेळ कंपनीच्या बसमधून एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यात मी घालवला. सुरुवातीला खूप उत्साह वाटला, आनंद झाला की लेखन, दिग्दर्शन, अभिनयाच्या रंगायनच्या कल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचतायत. पण 2-1 वर्ष हे जीवघेणं रुटीन केल्यावर मी अस्वस्थ झाले आणि ठरवलं की स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये भूमिका करायची नाही, दिग्दर्शनावर फक्त लक्ष केंद्रित करायचं. जादूसारखा परिणाम झाला त्याचा, कारण दिग्दर्शक म्हणून माझ्या प्रोडक्शनबरोबर दौरे करण्याची मला काही जरूर नव्हती. अभिनेत्री म्हणून मी एक मर्यादाच ठरवलेली होती की कुठल्याही नाटकात 250 शोज नंतर काम करायचं नाही. ज्या नाटकांमध्ये मी काम करतच नव्हते त्यांची प्रयोगसंस्थेची मर्यादा नव्हती. परिणामी निर्माते आणि इतर नट खुश व्हायचे. दळवींची पुरुष आणि महासागर ही नाटकं किती वर्ष चालली आणि त्यांनी प्रत्येकी 2000च्या वर खेळ केले. या निर्णयामुळे आता माझ्याजवळ बराच रिकामा वेळ होता. म्हणून मग मी राज्यनाट्य स्पर्धेतल्या विजेत्यांसाठी 1 महिन्याच्या निवासी कार्यशाळेचा कार्यक्रम आखून तो राबवण्याची जबाबदारी घेतली. हा अभ्यासक्रम मी इंग्लंडमध्ये ब्रिटिश ड्रामा लीगमध्ये जो अभ्यासक्रम पूर्ण केला होता त्यावर आधारित होता. महाराष्ट्र शासनानं याच्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला आणि मीही ही कार्यशाळा 10 वर्ष चालवली. त्याचा परिणाम समाधान देणारा होता. त्या कार्यशाळांमधले बरेच दिग्दर्शक, नट, विद्यार्थी पुढे मग मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि महाराष्ट्राच्या हौशी रंगभूमीचे लीडर झाले. नाटकांचं दिग्दर्शन आणि शिकवण हे करताना माझ्याजवळ उरलेला वेळ मी सेमिनार्समध्ये आणि भारतीय रंगभूमीवरच्या लोकांची भेटीगाठी घेण्यात उपयोगात आणला. प्रोफेसर फिट्झ बेनेविट्स यांच्याशी अपघातानेच एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात मुंबईत माझी भेट झाली आणि तिथून माझ्या कारकिर्दीचा एक नवीन सुंदर टप्पा सुरू झाला. वायमारमधल्या GDRच्या नॅशनल थिएटरच्या नटांबरोबर तिथे आणि नंतर लाईप्झिग आणि बर्लिनमध्ये काम करणं.
भारत सरकार आणि GDR म्हणजे जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक यांच्यामधल्या सांस्कृतिक कोलॅबरेशनचाच एक भाग हा प्रोजेक्ट म्हणजे 1973 मध्ये हा सुरू झाला आणि बर्लिन वॉल 1993 मध्ये ढासळली जाईपर्यंत तो चालू राहिला. या प्रोजेक्टची थीम म्हणजे भारताच्या प्राचीन संस्कृत विधिनाट्यापासून ते लोकपरंपरा इथपर्यंत त्यांना परत जाऊन भिडणं आणि जर्मन नट, डिझायनर्स आणि संगीतकार यांच्याद्वारे ते सादर करणं. आधी GDR मध्ये आणि नंतर युरोपमध्ये दौरा. बेनेविट्स आणि मी दिग्दर्शक द्वय होतो. भास्कर चंदावरकरला मी संगीतासाठी बोलवलं आणि संशोधन, नेपथ्य आणि वेशभूषा यांच्यासाठी गोडशांना. प्रत्येक नाटकाच्या निर्मितीला जवळजवळ 2 वर्ष लागायची. मुंबईत प्रथम एक नमुना पायलट प्रोजेक्ट मराठी किंवा हिंदीत सादर व्हायचा. जर्मन मंडळी येऊन भारतीय प्रोडक्शन बघायची आणि भारतीय चमूशी सविस्तर चर्चा करायची. सगळी वेशभूषा आणि इतर रंगसाहित्य भारतातच गोळा केलं जायचं. गोडशांनी डिझाईन केलेल्या नेपथ्याबरहुकूम GDR मध्ये सेट उभा केला जायचा. मराठी प्रयोगासाठी चंदावरकरांनी निर्मिलेलं संगीत जर्मनीमध्ये ते जर्मन संगीतकारांबरोबर पुन्हा निर्माण करायचे. जर्मन स्वभावाला संवादी होईल आणि त्याच वेळी अस्सल संस्कृत नाटकाची परंपराही सांभाळेल, ते कुठेही पौर्वात्य एक्झॉटिका होणार नाही याची नितांत काळजी हे जर्मन प्रयोग करताना घेतली जायची. हे जर्मन प्रयोग GDR आणि युरोप इथे दौऱ्यांवर गेले. हे झालं की मग दुसऱ्या नाटकाकडे. भारतात आणि जर्मनीमध्ये यातल्या प्रत्येक नाटकाच्या आठवणी कौतुकानं काढल्या जातात. 1973 मध्ये ब्रेख्तचं कॉकेशियन चॉक सर्कल चिंत्र्य खानोलकरांनी मराठी लोककलेच्या बाजांनी अनुवादित केलं. 1975 मध्ये विशाखा दत्ताचं संस्कृत नाटक मुद्रा राक्षस यासाठी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर गोके भटांनी आणि वायमारच्या GDRच्या संस्कृत विद्वानांनी संशोधन केलं. प्रथम मुंबईत याचा मराठी प्रयोग झाला, मग वायमारमध्ये, जर्मनमध्ये. 1979 मध्ये शाकुंतल मराठी, हिंदी आणि लाइप्झिगमध्ये, जर्मनमध्ये. 1984 मध्ये गिरीश कर्नाडचं हयवदन मराठी लोकपरंपरेच्या बाजात आणि नंतर वायमारमध्ये, जर्मनमध्ये. 1993 मध्ये गिरीश कर्नाडचंच नागमंडल हिंदीमध्ये आदिवासी संगीतिका म्हणून आणि नंतर लाइप्झिग आणि बर्लिनमध्ये, जर्मनमध्ये. 1973 ते 1995 हा काळ माझ्यासाठी कमालीचा, सर्जनशील, समाधानाचा आणि भरभरून कामाचा होता. आंतरराष्ट्रीय प्रोडक्शन्स तर करीतच होते, त्याच्या जोडीला 10-15 तरी मराठी नाटकं व्यावसायिक रंगभूमीसाठी मी केली. संध्या छाया, बॅरिस्टर, महासागर, पुरुष, सावित्री ही जयवंत दळवींची. सई परांजपेचं जास्वंदी, वसंत कानेटकरांची 2 नाटकं, अखेरचा सवाल आणि नलदमयंती, अनिल बर्वेचं हमीदाबाईची कोठी आणि महेश एलकुंचवारचं वाडा चिरेबंदी. याच काळात मी चित्रपटाच्या जगात जाण्याची पण जोखीम घेतली. दूरदर्शनसाठी लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे केलं, त्याची संहिता, दिग्दर्शन, त्यात कामही केलं. दळवींचं बॅरिस्टर NFDC साठी तसंच केलं. BK करंजियांच्या कथेवर पेस्तंजी चित्रपट केला, त्याचंही लेखन दिग्दर्शन माझंच होतं. शिवाय दूरदर्शनसाठी 4 टेलिप्लेज केले, शाकुंतल, हवेली बुलंद थी एलकुंचवार यांचं, हमीदाबाई की कोठी अनिल बर्वे हे 3 हिंदीत आणि लावोन म्युलरचं लेटर्स टू माय डॉटर इंग्लिशमध्ये. या सगळ्यात मला वेळ कसा काढता आला माहीत नाही, पण यानंतर लगेचच मी लाईफलाईन ही धारावाहिका 22 भागांमध्ये हिंदीत केली. लेखन दिग्दर्शन माझंच. या सगळ्या वावटळीसारख्या धावपळीत एक आठवण कायम राहील. सुंदर गोष्ट घडली, माझी पीटर ब्रूकशी ओळख झाली. इंग्लंडमध्ये असताना त्यानं दिग्दर्शित केलेली आयदिपस रेक्स आणि उबूर रॉ ही 2 नाटकं पाहून मी भोवंडली होते. त्याच्या अगदी बीजभूत द एम्प्टी स्पेसचा मी कायम उल्लेख करीत असते. पुढे कालांतराने भोपाळला भारत भवनचं उद्घाटन झालं तेव्हा आम्ही भेटलो. त्याच्या महाभारतच्या निर्मितीच्या निमित्तानं त्याचे नट भारतात रिसर्च व्हिजिटला येणार होते. त्यांच्याबरोबर फिरायला मी आनंदाने मान्यता दिली. भारतातल्या 5 सेंटर्सवर त्यानं थिएटर डेजच्या कार्यशाळा भारतीय नटांसाठी घेतल्या. त्या ऑर्गनाईज करायला मी त्याला मदतही केली. संस्मरणीय अनुभव होता तो माझ्यासाठी. महाभारतचा पहिला प्रयोग एव्हिनॉनला होण्याच्या आधी 15 दिवस मी तिथे राहिले, त्याला भारतीय माणसाचा फीडबॅक द्यायला. त्याच्या इंग्लिश प्रोडक्शनमध्ये मला कुंती करता आली नाही हे माझं कमनशीब, कारण भारतातल्या माझ्या चित्रपट, नाटकं, TV या घोळातून सलग 2 वर्ष काढता येणं मला शक्य नव्हतं.
ही संधी मला घेता आली नाही याचं मला आजच्या घटकेपर्यंत वाईट वाटतंय. 1993च्या दरम्यान मला वाटतं मी बऱ्यापैकी थकले होते, म्हणून मग डॉक्टर जे भाभा मला NCPAची क्रिएटिव्ह हेड म्हणून बोलवत होते, त्याला मी राजी झाले. माझं NCPAचं साहस 15 वर्ष चाललं आणि मी त्याचा खूप आनंदही घेतला. पण हा सगळा मॅनेजमेंट ऑफ कल्चर असा प्रकार होता. सगळ्या प्रयोगशील आणि दृश्य कलांना उत्तेजन देणं हे माझं मुख्य काम. त्या काळात खूप संस्था, खूप सर्जनशील माणसं भेटली. संगीत नाटक अकादमी बरोबर सहकार्य, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची 4 वर्ष अध्यक्ष, FTIच्या कार्यकारी मंडळावर सदस्य काय आणि मग NFDC काय, व्यग्र आणि आनंददायकच होतं सगळं ते त्या आपल्या परीने. पण स्वतःच्या सर्जनातून जीवनाशी भिडण्याचा आनंद असतो तो मात्र त्यात नव्हता. आता मागे वळून बघते तेव्हा समाधान वाटतं एक्साइटिंग होता हा प्रवास. पण याबद्दल विस्तारानं बोलताना नव्या संवेदना, नवीन क्षितिज शोधून नाटक या प्रकाराची जादू म्हणा, मोहमाया म्हणा, शोधण्याची अस्वस्थ धडपडही चालूच होती माझी. त्याबद्दल मी काही लिहिलेलं नाही. म्हणून मग मला काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरं देता देता मला काय सापडलं ते सांगण्याचा प्रयत्न करते. प्रश्न पहिला, नाटकात नवनिर्मिती, प्रयोगशीलता, नाविन्य याची तुमची व्याख्या काय? विजयाबाईंनी दिलेलं उत्तर असं, सर्जनशील मनाच्या अस्वस्थ शोधाला ही लेबलं लावलेली आहेत, मग तो नाटककार असो, दिग्दर्शक असो की नट. स्वतःबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या शैलींची नाटकं करताना मला माझ्यातल्या क्षमता आणि त्रुटी दिग्दर्शक आणि नट म्हणून कायम शोधता आल्या. कालिदासाच्या शाकुंतलात स्त्री पुरुष नात्याचं वेगवेगळ्या टप्प्यावरचं नातं काव्यात्म होऊन मला उलगडलं. गिरीश कर्नाडच्या हैवदनच्या सांगीतिक लोककलेचा बाज, त्याची पार्थिव शक्ती शोधताना अभिनय आणि कोरिओग्राफी मला नवीन होती. जयवंत दळवींच्या बॅरिस्टरमध्ये लैंगिक दडपणाच्या अनेक लपवलेल्या पातळ्या मला नवीन होत्या. अगदी अनपेक्षितपणे काव्यात्म प्रतिमांमधून त्या वर येतात. एलकुंचवारचं वाडा चिरेबंदी, बदलत्या सामाजिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नातेसंबंध यांचं संवेदनशील चित्रण एलकुंचवारच्या शब्दांमधून झगझगीत प्रतिमा निर्माण होतात. उदाहरणार्थ दागिन्यांचं दृश्य. जर्मन नटाबरोबर काम करताना मला संस्कृत विधी नाट्याचा अर्थ आणि सत्व प्रतीत झालं. उदाहरणार्थ, नांदी काही हिंदू धर्मविधी नाही, तर नाटक जिथे व्हायचंय तो अवकाश शुद्ध करण्याचा तो एक विलक्षण विधी आहे. प्रश्न 2, काम करताना दिग्दर्शक आणि नट म्हणून तुम्ही थिअरीजवर किती अवलंबून राहिलात का? त्यांच्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत वगैरे प्रभावित झाली का? विजयाबाईंनी दिलेलं उत्तर असं, थिअरीज मला कधीच फार एक्साइटिंग वाटल्या नाहीत. माझ्याजवळ अभ्यासू विश्लेषक मन नाही. मला काय एक्साइट करत असेल तर जिवंत अनुभव. म्हणून मग पीटर ब्रूकचा दी एम्प्टी स्पेस माझा संदर्भ ग्रंथच झालाय. थिअरीजवर अतिरेकी अवलंबून राहणं कुठे झालंय हे पाहायचं असेल तर ब्रेख्तची एलियनेशनची थिअरी. भारतात काही दिग्दर्शकांचं काम पाहिलंय मी. ही थिअरी वापरून त्यांनी केलेली नाटकं ती पाहून माझ्या आत काही हल्लंच नाही, गोंधळलेच मी उलट. मग बर्लिनेर असांबल आणि त्यातले नट यांना मी पाहिलं तेव्हा एलियनेशनचा खरा अर्थ मला कळला. ब्रेख्तचा खरा रोख होता तो त्याच्या समकालीन असलेल्या ऑपेरा पद्धतीच्या नाटकांमधल्या भावविवश भडक अभिनयावर. त्या जागी त्याला नटांनी प्रामाणिक, खरं, प्रगाढ असायला हवं होतं. म्हणून तर थिअरीज म्हटलं की मी कायम बिचकते. तिसरा प्रश्न, भारतीय संगीतात, नृत्यात आहेत तशी घराणी नाटकात असू शकतात का? विजयाबाईंचं उत्तर, तर सगळ्या कलांप्रमाणे नाटकातही आहेतच की घराणी. चांगल्या शिक्षकाचे खोल संस्कार विद्यार्थी घेतो आणि त्यानुसार आपली स्वतःची शैली बनवतो, हे घराणंच झालं की. दुर्दैवानं गुरुची नक्कल करणारेच जास्त पाहायला मिळतात आपल्याकडे. चौथा प्रश्न, क्राफ्ट, कारागिरीचं महत्त्व काय नाटकात? तुम्ही स्वतः उत्स्फूर्तता आणि क्राफ्ट यांचा मेळ कसा घालता? बाई म्हणाल्या, तुमच्या अंतःप्रेरणांना जे सापडलेलं असेल ते अचूक व्यक्त होतं ते क्राफ्टमुळे. गाण्यात सूर किंवा नृत्यात ताल तितकंच हे नाटकात महत्त्वाचं. क्राफ्ट ही संवाद भाषा आहे. संवादासाठी क्राफ्ट वापरायची असते. दुर्दैवानी नट, दिग्दर्शक क्राफ्टचा अर्थ चुकीचा घेतात आणि परिणामी हॅमिंग, भडक ठोकळेबाज असं काहीतरी करत बसतात. पाचवा प्रश्न,
इतकी वर्ष काम करताना आपण अनपेक्षित आतापर्यंत अज्ञात अशा प्रदेशात अवचित पाऊल टाकलंय असा अनुभव आला का तुम्हाला कधी? बाई उत्तर देतात, कायम. त्या एका गोष्टीमुळे तर तुमचा शोध श्वास होतो, त्याची नाडी उडत राहते. ब्रेक थ्रू म्हणतात तो हाच. झक्कन काहीतरी सापडतं, त्यामागे काही तर्कशास्त्र नाही. एखादा नट आपली भूमिका शोधत असतो आणि अनपेक्षितपणे त्याला एखादा आविर्भाव, एखादी चालण्याची तऱ्हा दिसते आणि तो ते आपल्या भूमिकेचा भाग करून टाकतो. दिग्दर्शकांबाबतीतही हे खरं आहे. अंतःप्रेरणेनं शोधणं, ते आत्मसात करणं सापडलेलं, ही तर कुठल्याही सर्जनशील कलावंताची मूलभूत निकड आहे. प्रश्न 6. एक नट आणि एक प्रेक्षक एवढं असलं की नाटक होतं. प्रकाशयोजना, प्रॉप्स वगैरे लटांबर नकोच असं ग्रोटोवस्की म्हणतो. उत्तर देताना विजयाबाई म्हणतात, ग्रोटोवस्की बोलतोय ते विशुद्ध, पवित्र अशा नाटकाबद्दल. दुर्दैवानी एकपात्री प्रयोग करणाऱ्यांनी त्याच्या म्हणण्याचा पण विपर्यास करून ठेवलाय. 7वा प्रश्न, नाटकात शब्द अनावश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? बाई उत्तर देतात, हो. आतली उलथापालथ तो व्यक्त करत नसेल, राग, सुखदुःख, तर तो रिडंडंटच. फुलारलेली पण पोकळ भाषा ऐकली की त्रासच होतो मला. स्तब्धता त्यापेक्षा कितीतरी जास्त व्यक्त करते. नाटकात शब्दांचा अतिरेक असला तर मी नाटककाराबरोबर बसून संहितेवर संस्कार करून घेते. ती गोळी बंद, जिवंत करण्याचा प्रयत्न करते. चैन म्हणून लेखकांनी शब्द वापरले असतील तर काटछाट आवश्यकच आहे. तरी सुद्धा निव्वळ शब्दांच्या माध्यमातून प्रतिमा उभी करण्याची दुर्मिळ ताकद 2 मराठी नाटककारांमध्ये मला दिसली, कुसुमाग्रज आणि एलकुंचवार. प्रश्न 8. तुमच्या कामात मिनिमलिझम, काटकसर किती आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला कसं नाटक आवडतं? साधनांची काटकसर असलेलं, भव्य, ऐसपैस, नाट्यमय की अगदी कमी बोलणारं? उत्तर देताना विजयाबाई म्हणतात, हे सर्व नाटककारांनी काय आणि कसं लिहून ठेवलंय त्याच्यावर अवलंबून आहे. प्रश्न 9. संगीत, नृत्य पूर्णपणे अमूर्त असू शकतात, नाटक असू शकतं का? बाई उत्तर देतात, हो. अमूर्त अनुभव देऊ शकतं नाटक. नाटक म्हणजे निश्चित घडणारं, शब्द आणि हालचाल यांच्या साहाय्यानं घडणारं कॉन्क्रीट हॅपनिंग, असं गायतोंडे एका अनौपचारिक चर्चेत म्हणाले. मग ते तेंडुलकरांचं मादी पाहायला आले. 2 पात्र, 1 अंक, मी आणि डॉक्टर लागू एका खोलीत बोलतोय. यापेक्षा अधिक कॉन्क्रीट काय असणार? पण गायतोंड्यांना आवडलं ते. काय आवडलं त्यांना त्यातलं? शब्द, हालचाली, का यांना ओलांडून व्यक्त होणारं दुःख? माझ्या मते हे सुद्धा ॲब्स्ट्रॅक्शनच आहे. प्रश्न 10. बांधिलकीबद्दल काय? बाई उत्तर देतात, खरं सांगू, मी काही प्रोटेस्टवाली बाई नाहीये. ही माणसं काहीतरी सामाजिक, राजकीय विधान करण्यासाठी थिएटर वापरतात. प्रश्न 11. नाटकातला तुमच्या दृष्टीनं अविस्मरणीय असा अनुभव कोणता? बाईंनी उत्तर दिलं, पीटर ब्रूकचं उघड्या खाणीत, अवतीभवती दगड असलेल्या खाणीत केलेलं महाभारत. एव्हिनॉनला झालं ते. आंतरराष्ट्रीय नटसंच अगदी. युरोपियन, आफ्रिकन, एशियन, द्रौपदी भारतीय. 12 तासांचं नाटक. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत चालायचं ते. लोकविलक्षणच होतं ते सगळं. खरोखरच नाटक हा श्वास असलेली ही माणसं, रंगभूमीवर आयुष्य घालवलेली ही माणसं, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव शब्दात मांडण्याची त्यांची कला, हातोटी, हे सगळंच विलक्षण आहे. फार सुंदर पुस्तक आहे हे. नाटकाची, रंगभूमीची जाण असणाऱ्यांनी, त्याची आवड असणाऱ्यांनी अगदी आवर्जून हे पुस्तक वाचलंच पाहिजे. 20 प्रश्न.